नमस्कार. सकाळचे 10:30 वाजत आहेत. मी वर्षा नलवडे देशमुख या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. बातम्या सविस्तर पाहायच्यात. मराठा समाजाच्या तरुणींबद्दल नवनाथ वाघमारेंचे एक संतापजनक विधान आहे. ओबीसी मंत्र्यांची गोंडस मुलं आणि पैसा पाहून मराठा मुली त्यांच्या घरामध्ये घुसतात असं वाघमारेंनी म्हटलेलं आहे. नवनाथ वाघमारेंच्या धक्कादायक विधानानं आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. वाघमारेंना नेमकं काय म्हणायचंय असा सवाल त्यांच्या या वक्तव्यानं उपस्थित होतोय. मराठा समाजाच्या तरुणींबद्दल वाघमारेंचं हे संतापजनक वक्तव्य आहे. बावनकुळे साहेबांनी सांगितले माझी सून मराठा आहे, माझी बायको कुणबी आहे, त्यांच्या घरात सगळे सोयरे घुसले असतील आणि बावनकुळे साहेबांचे एकट्याच नाही, अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत. म्हणजे ओबीसीच्या मंत्र्यांचे गोंडस मुलं दिसले, ओबीसीच्या मंत्र्याचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसीच्या घरात घुसल्यात. आणि मग जर मराठ्यांच्या मुलीच्या ऐकून जर हे मंत्री जर ओबीसीचा वाटोळा करत असेल तर त्यांनी समोर येऊन सांगावं की आम्हाला ओबीसीशी घेणं देणं नाही. नवनाथ आबांनी काय बोललो याचं मी समर्थन नाही करणार, पण तुम्ही जे ऐकताय गेल्या 2-3 वर्षापासून ते काय लय चांगलं आहे का? मनोज जरांगे काय हरिभक्त परायण काय अभंग समजावून सांगतायत का? लोकांच्या रंगावर, लोकांच्या व्यंगावर, लोकांच्या आईबापावर दूध गरम पाजलं का थंड पाजलं, ही कुठली भाषा आहे? सहन करा ना मग थोडीशी. मी नवनाथ आबांच्या वाक्याचं समर्थन अजिबात करणार नाही, पण मी काय म्हणतो, तुमचा बोलला की आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट सहन करावं थोडंसं तुम्ही. आम्ही नाही का सहन करत.